सिद्धगिरी मठ हा कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरच्या कण्हेरी या गावात आहे. याला कण्हेरी मठ असेही म्हणतात. सिद्धगिरी म्युझियमच्या सुरुवातीला 12 राशींची 12 शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवलेले आहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या, त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती येथे लिहिलेली आहेत. तर महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती जपणारा मठ म्हणून कण्हेरी मठ प्रसिद्ध आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे. हे स्थान ग्रामीण जीवन किंवा ग्रामजीवन दर्शविते. येथे जवळपास 300 पुतळे किंवा कलाकृती आहेत जे आपण पाहू शकता. पुतळे मेण व काही सिमेंटचे बनवलेले आहेत. मठामध्ये फिरायला एक भूमिगत आणि एक खुला विभाग आहे. भूगर्भातील भाग प्राचीन भारताचा आहे. ऋषींनी निसर्गाचे निरीक्षण करण्याचा अभ्यास केला आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सादर केले आणि शास्त्रात लिहिल्याप्रमाणे सर्व देवांच्या कथा देखील दाखवल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती या मठातून बाहेर येते तेव्हा तिला असे वाटते की ते प्रदर्शन नाही तर ही ग्रामीण संस्कृतीची वास्तविक जीवनकथा आहे आणि आपल्या देशात या ठिकाणी प्रदर्शित होत असलेल्या प्राचीन इतिहास आणि संस्कृती आहे. एकदा तरी या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि सहलीचा आनंद घ्या. आपल्या संतांचा इतिहास आणि ग्रामीण जीवनशैलीचा लुप्त होत चाललेला भाग आपल्याला इथे पूर्णपणे अनुभवता येईल. तर नक्कीच तुम्ही इथे आवर्जून जा. खास करून मुलांसाठी हे ठिकाण आनंददायक ठिकाण आहे. या व्हिडिओमध्ये मी गुहेच्या आतमधले ऋषीमुनींच्या जीवनशैलीबाबत दाखवलेलं आहे आणि याच्यानंतरचा पार्ट 2 व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. त्यामध्ये तिथले ग्रामीण जीवन त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. थँक्यू.